नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज आम्ही आलेलो होतो इथं. तुम्ही बघू शकता, मागच्या व्लॉगमध्ये पण बघितलं असेल की आम्ही इथं नदीपाशी आलेलो होतो आणि आता आम्ही इथं बनवतो आहे खिचडी. तर ते बनवणी चालू आहे. तर आम्हाला काही बनवता येत नाही, मग आम्ही इथं चक्कर मारायला येऊन गेलो आणि इथं पाणी नदी किती भेटते आम्हाला. कुणाल भाई काय जरी करतोय फोटोशूट आणि मग आता खिचडी बनवतो. तुम्हाला पण क्लिप दाखवतो खिचडी कशी बनवली, काय बनवली. आम्हाला काही येत नाही, आम्ही काही मास्टर शेफ तर आहे नाही. बनवली, ट्राय केलं आहे, तर खाऊ. चला मग जाऊ आज. चल, तर आम्ही खिचडीचं मटेरियल काढलं आणि नंतर आमचे पोरं बटाटे कांदे चिरत होते आणि आम्ही तांदूळ वगैरे धुतले. आणि मला काही काम नव्हतं तर मी व्लॉग चालू केला आणि बाकीचे गाडीवर बसले होते, कोणी फोटो काढत होतं. पूर्ण डोंगराच्या बाजूला आम्ही थांबलेलो होतो. नको पंखे पहिले कांदे पहिले त्याचा सुटेल. अरे पहिले त्याचा सुटेल. बटाटा यांची इथंच भांडणं चालू झाली. पहिले बटाटे टाक, पहिले टमाटर टाक, नंतर खिचडी बनती का नाही म्हणत काय माहीत बाबा. सगळ्यांचं थोडं ज्ञान घेऊन आणि थोडेसे कष्ट करून शेवटी आमची खिचडी बनली. आता आम्ही तिला थोडंसं उकळायला टाकतो. तांदूळ पण थोडेसे उकळायला आलेले. शेवटी आम्ही एवढ्या महिन्यातीने खिचडी बनवली होती, पण ती आमच्या काही नशिबातच नव्हती. कारण की ना पाऊसच चालू झाला होता ना, आम्हाला तिथं खाताच आली नाही. मग तेच बघून आम्ही गाडीत टाकलं आणि आम्ही समोर निघून गेलो. आम्ही शेवटी ना गाडीत बसून निघून गेलो, कारण की पाऊस पण थांबत नव्हता आणि कुठं जागा पण भेटली नाही आम्हाला जेवायला, कारण की पूर्ण डोंगरच होते. मग शेवटी आम्ही डायरेक्ट भंडारदऱ्याला निघून गेलो. भंडारदऱ्याला आम्हाला एक जागा भेटली आणि तिथं पाऊस पण नव्हता. मग आम्ही तिथं जेवण करायला बसून गेलो. आमच्याकडं आंबे गिंबे होते आणि आम्ही झाडावरून तोडलेले होते आणि खिचडी पण इतकी भारी झालेली होती काय सांगावं तुम्हाला. भंडारदरा आहे, भंडारदरा. भंडारदऱ्यात पाणी नाही आहे सध्या, एवढंच पाणी आहे, पण हे पण खूप खोल आहे. तिथपर्यंत भरलेलं असतं भंडारदरा. आमचं नशीब की आम्हाला इथपर्यंत यायला भेटलं. तिथून व्हिडिओ आवडून व्हायचं, फोटोशूट चालू आहे. भंडारदरा, ये भंडारदऱ्याला आम्ही आलो आता जेवण गिवण करून मस्त पैकी. आमचा कुणाल भाई, आमचा प्रतीक दादा, आमची टीम आहे पुरी. फोटो काढण्यात बिझी आहे सध्या. आणि हे भंडारदऱ्याचं पाणी, सध्या पाणी नाही. हा भाऊ, तुमचं आहे का भाऊ? पण आता बोटीवर बसलेलो आहे सगळेजण. आवडू बाय दिली आहे आता बोट. विश्वजित भाई, ती एक बोट आली बाई. आता आपली बोट चालू झालेली आहे आणि आम्ही आता निघत आहे. एकदम पद्धतशीर बोट चालू झालेली आहे. चष्मा लावून बसलेला आहे आणि आमचा विश्वजित ब्लॉगर तिथं स्विमिंग करते. बोट चालू झालेली आहे. हो, मामा आमचे ड्रायव्हर. बोट एक नंबर, मजाच मजा, मजा. बोट चालू झालेली एकदम पद्धतशीर. फास्ट बोट आहे ना, बोट लय फास्ट चालू आहे बोट, एकदम पद्धतशीर. 110-120 फूट खाली खोल पाणी. आता आम्ही बोटिंग करून आलेलो आहे. आता आम्ही फोटो काढणार आहे, परत फोटो काढूयात. ते कळसुबाई आहे आणि इकडं हरिश्चंद्रगड. तर असंच सांगितलेलं आहे आम्हाला तर काही माहीत नाही काय समजणार आहे खालून लांबून, आहे की नाही कोणी. फक्त भंडारदरा आहे आणि नशीब आमचं एवढं व्हॅन आम्हाला इथं लोक येतं नाही तर मग नंतर तिथपर्यंत पाणी असतं बाय. कुणाल भाईचा फोटो काढू आपण. आता कुणाल भाईचा फोटो काढूया. बरं, वातावरण चेंज झालं आहे. आता चाललो आहे आम्ही गाडीकडे आणि इथून काय कुठं जाणार आहे ते प्लॅन तर अजून फिक्स नाही. सगळ्यात पहिले तर हॉटेल बघणार झोपायला, नाही तर मग टेंटमध्ये झोपणार आहे. ते पाणी इकडं येतं या साईडला पूर्ण भरेल नसते. चल त्या डॅमवर जाऊ आपण सगळं. हो, बाप, डॅम बंद आहे भाई. खतरनाक आहे यार. पण तेव्हा ते काय पळू राहील पाय खारू तर ये डॅम. तिकडचं पाणी पूर्ण इकडे येतं भंडारदऱ्याचं. बाप, इकडं पण अजून 2 गेट आहे. 2 गेट आहे भंडारदऱ्या डॅमला. तर जाऊ नये म्हणून तार लावून ठेवलेले आहेत. तिकडचं पाणी पूर्ण इथे येणार. शिड्या पण आहेत खाली जायला.
हे पाणी त्या साईडचं पाणी इकडून इकडं जातं त्या साईडला. हे पण पूर्ण भरलेलं राहतं. भंडारदऱ्याचं सीन तुम्हाला तर माहीतच असेल काय सीन आहे काय नाही. तर पूर्ण भरून देईन भैया हे पुरं. ऑगस्टमध्ये पुरं भरतं काळ्या ऑगस्टमध्ये पुरं भरून देईन. आता हे याच्यावरतून पाणी जातं, याच्यावरतून पाणी जाऊन तिकडं जाईन. ते पाणी कुठं जातं इथलचं रोण्या? हे पाणी इकडं कुठं लागतं? हे आपल्या इकडं ते म्हणजे औरंगाबादला तिकडं लागतं नाही पाणी, आपल्या एरियात लागतं इकडचं पाणी. मग काय मी गाडीच्या वरती तिथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. गाडीच्या वरतून पुन्हा व्ह्यू चेक करा. भंडारदऱ्याचं पाणी तिथून वाहत 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 तिकडं जातं, तिकडं जातं पाणी. भंडारदरा पण पाणीच नाही आहे. आणि नंतर पाणी जर फुल भरलं तर हा रोड पण बंद होऊन जातो. हा रोड बंद होऊन जातो. सध्या मी भंडारदऱ्याच्या आपल्या गाडीवरती उभं आहे. चहा, पावसात चहा, पावसात चहा. आम्ही 8-1 वाजे लोक भंडारदऱ्यालाच टाईमपास केला आणि नंतर मग आम्ही नाशिकला निघून गेलो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.